अमेरिकेने बऱ्याच महिन्यानंतर भारताला दिलासा दिलाय असं बोलायला आता हरकत नाही, कारण ट्रम्प यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ म्हणजेच आयात शुल्क, ज्याला आपण इम्पोर्ट टॅक्स असं म्हणतो, ते कमी करण्याचे संकेत दिले आहेत। त्यांनी सांगितलं की भारताने रशियाची तेल खरेदी कमी केल्यामुळे आता अमेरिका भारतावरील शुल्क कमी करणार आहे। यासोबतच ट्रम्प यांनी भारत अमेरिका व्यापार करार हा लवकरच अंतिम टप्प्यात पोहोचेल असं सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय। याबाबत ट्रम्प काय म्हणाले हे तुम्हीच ऐका। How close are you to a deal on a trade deal with India? Are you willing to consider lowering the current tariff rate? Well, right now the tariffs are very high on India because of the Russian oil, and they've stopped doing the Russian oil. It's been reduced very substantially. Yeah, we're going to be bringing the tariffs down. What kind of level are we talking about here? I mean, at some point, we're going to be bringing them down. Without tariffs, this country would be in such trouble, as they were for many years. That's why we owe $38 trillion. And one of the things we're going to do, we're going to issue a dividend to. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे की सध्या भारतावर रशियन तेलाच्या खरेदीमुळे खूप जास्त टॅरिफ लागू आहे, पण आता भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे, त्यामुळे आम्ही भारतावर लावलेले उच्च टॅरिफ कमी करणार आहोत। आपण पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर आधी 25% परस्पर आयात शुल्क लावले होते, ज्यावेळेला त्यांनी संपूर्ण देशाची यादी दाखवली होती आणि टॅरिफचा चार्ट दाखवला होता। परंतु पुढे त्यांनी हे टॅरिफ वाढवलं आणि 50% पर्यंत भारतावरचं टॅरिफ नेलं। त्यामुळे ट्रम्प यांनी आरोप केला होता की भारत रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी करतोय, युक्रेन युद्धाला त्याचा आर्थिक फायदा होतो। अमेरिकेच्या मंत्र्यांनीही या मुद्द्यावर भारतावर टीका केली होती, पण आता भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली आहे, त्यामुळे ट्रम्प जरा खुश झालेले दिसतायत। जर ट्रम्प यांनी भारतावर लादलेले टॅरिफ म्हणजेच इम्पोर्ट टॅक्स कमी केले तर भारताला काय आर्थिक आणि व्यापारी फायदे होऊ शकतात? तर भारतीय निर्यात वाढेल। टॅरिफ कमी झाल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारतीय वस्तू जसे की वस्त्र, औषधे, स्टील, IT उत्पादने इत्यादी अधिक स्वस्त आणि स्पर्धात्मक दरामध्ये विकल्या जातील। उद्योगांना चालना मिळेल। अमेरिकेकडे निर्यात वाढल्यामुळे भारतीय उत्पादन क्षेत्र म्हणजेच MSME आणि स्टार्टअप्स या कंपन्यांना मोठी गती देखील मिळू शकते। परकीय चलनाचा ओघ वाढेल। निर्यातीमुळे डॉलरची आवक वाढेल, ज्यामुळे भारताचा व्यापार तुटीचा जो ताण आहे तो कमी होऊ शकतो। आता नवीन गुंतवणुकीची संधी, आता अमेरिकन कंपन्या भारतात अधिक गुंतवणूक करण्यास उत्सुक होतील, कारण व्यापारातील अडथळे कमी होतील। दोन्ही देशातील व्यापार संबंध आणखी मजबूत होतील आणि रणनीतिक भागीदारीला देखील बळ मिळू शकते असं तज्ञांचं मत आहे। आता टॅरिफ कमी झाल्यामुळे तुम्हाला अमेरिकेमध्ये माल पाठवणं आता जरा स्वस्त होईल। भारतीय शेअर बाजारामध्ये तेजीही पाहायला मिळू शकते। तुम्ही या निर्णयाचं कसं स्वागत कराल, किंवा टॅरिफ कमी झाल्यामुळे तुमचा काही फायदा होणार आहे का, हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा।